नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले झी मराठीच्या आंबा महोत्सवमध्ये आणि आता आपल्यासोबत एक गोड जोडी आहे जिथे सक्सेसफुल होत चालली आणि छान छान शोज घेत आहेत आपल्यासाठी. कशा आहात तुम्ही? खूप छान. ऍक्च्युली आंबा महोत्सव म्हटल्यावर सगळ्यांना आंबा हा प्रियच असतो, पण तुमच्या आयुष्यातील आंब्याची कुठली रेसिपी खूप आवडते आणि तुम्ही ती दर मे महिन्यात बनवता? आंब्याची तसं बघायला गेलं तर मला ऍक्च्युली आमरसच जास्त आवडतो, त्यामुळे आमरस जास्त बनवला जातो ऑफकोर्स. आणि एक फक्त असं होतं की आंब्याचं आईस्क्रीम मी आता खाणं सोडून दिलंय, बिकॉज माझी आजी आंब्याचं आईस्क्रीम अतिशय उत्तम करायची. म्हणजे घरी आंब्याचा रस काढून दूध दूध आटवून वगैरे तेव्हा ती बनवायची. सो आता ती मी रेसिपी खूप ऍक्च्युली मिस करते, पण ऑफकोर्स ते मी आता खात नाही. पण तू बनवायचं ट्राय नाही केलंस का ते? नाही, मी बनवायचं पण कधी ट्राय नाही केलं, पण ट्राय करायला हरकत नाहीये. तुम्हाला कुठली आवडते? आमरसचा बट ऑब्विस सगळ्यांना आवडतोच, पण त्याच्या व्यतिरिक्त कोकणात एक सासव नावाचा एक प्रकार असतो. अच्छा. ते छोटे आंबे असतात, त्या छोट्या आंब्यांचं आंबट तिखट असा ग्रेव्ही करतात. शर्मिष्ठा जी दरवर्षी घरी करते, तर ती जी ती एक तो एक पदार्थ आहे, तो मला खूप आवडतो. अच्छा. आज आंबा महोत्सव आहे, तर तुम्हाला माहिती होतं का? कारण ही गोष्ट लपवून ठेवली होती आणि असं एकदम सस्पेन्स ठेवलं होतं नक्की काय आहे, आणि नंतर रिव्हील केलं की आंबा महोत्सव आहे. तरी अजून सस्पेन्स आहे नक्की काय होणार आहे. तर तुम्हाला माहिती आहे का ते? हो, बऱ्यापैकी आम्हाला माहितीये. तो सस्पेन्स आमच्याशी सुद्धा रिलेटेड असणार आहे काही, तर तो मी आता इथे सांगणार नाही, तुम्हाला तो बघायलाच मिळेल. ऍक्च्युली सस्पेन्स ठेवलं होतं ना, सगळ्यांना प्रश्न पडला नक्की काय आहे काय आहे काय आहे. आणि आज कळलं की ठीक आहे आंबा महोत्सव आहे. मग ते इथे प्रत्येक जण विचारते किती आंबे मिळणार आहेत आणि तुम्हाला किती मिळणार आहे. सो ऍक्च्युली असं आंबे मिळणार आहे का नाही हे माहिती नाही, पण येस, आंब्याचे सगळे पदार्थ इथे खायला वगैरे मिळणार आहेत हे एवढं मला नक्कीच माहिती. हो, ते स्टार्टिंग झाले आमरस आणि पन्हापासून. तर आज सगळ्यांचा असं मीटअप झालाय छान. ऍक्च्युली गरजेचा असतो आणि सगळे आर्टिस्टही हे म्हणतात की आज छान मीटअप आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय? कारण प्रत्येकाला साताऱ्याला शूट असतं, काहींचं वेगळीकडे शूट असतं, तर सगळ्यांचं छान मीटअप झालाय, तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण आम्ही सुद्धा आता मध्यंतरी सावंतवाडीला होतो, एक 15 दिवस शूट करत होतो. सो ते सगळं संपवून इकडे येऊन पोस्टची बरीच कामं होती, त्याच्यातही अडकलेलो होतो. आणि 2 मालिका आहेत आता, दोन्ही मालिका वाइंड अप होत आहेत, सो जमतायत दोन्ही. तर त्याची सुद्धा उरलेली सगळी कामं असतात, लग्न झाल्यानंतरची सगळी कामं जी असतात ती सगळी करायची आहेत, त्यामुळे जरा बिझी होतो. पण त्यानिमित्ताने आता हे झाल्यामुळे आम्ही पुन्हा सगळे झी मराठीने तो चान्स दिला की पुन्हा सगळ्यांना एकत्र भेटण्याचा. नाहीतर झी मराठी अवॉर्ड्सला डेफिनेटली सगळेजण भेटतात, पण इथेही अवॉर्डपेक्षा काही वेगळं वातावरण दिसत नाही. छान वाटतंय. पण जाता आता प्रेक्षकांना आंब्याची कुठली एक रेसिपी देऊन जाल? अरे बापरे, सोपी सोपी. तू देऊ शकतेस. आंब्याचं ऍक्च्युली त्याला कोशिंबीर म्हणाल किंवा काय, हापूस आंब्याच्या फोडी करायच्या सालं काढून, आणि दुसरीकडे त्याच्या छोट्या छोट्या क्यूब्स मध्ये फोडी करायच्या, आणि साईडला आपलं फोडणीचं भांडं असतं त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल गरम करायचं, त्यात मोहरी टाकायची आणि लाल जी मिरची असते ती घालायची, थोडेसे मेथीचे दाणे घालायचे, थोडंसं मीठ, आणि साखरेची गरज नाही, आणि ते त्याच्यावर टाकून द्यायचं की त्याला आंब्याची कोशिंबीर होते. खाऊन बघा, खूप छान लागते. तोंडाला पाणी सुटले, चला खायला चला. ओलं खोबरंही थोडंसं टाकायचं वरून. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. घरी जाऊन ताई बनवून देतील. चालेल, थँक्यू सो मच, ऑल द बेस्ट.